नमस्कार मित्रांनो, मी विदेही तुमचं स्वागत करते. आजची आपली कथा रत्नाकर मतकरी लिखित अल्बम ही आहे. तर लाईट्स थोडे मंद करा, हेडफोन्स लावा आणि चला आजच्या कथेच्या भयावह प्रवासाला सुरुवात करूया. अल्बम. सई बघत होती. बंगलीच्या काचा पुसायचे काम करता करता मध्येच थांबून सई खिडकीतून पाहत होती. बंगलीपुढच्या कुराणावर मजेत चहा पीत बसलेल्या डॅडी, मम्मी आणि मृदुलकडे. तिकडे पाहताना मध्येच तिच्या मुद्रेवर स्मित खेळे, मध्येच ती गंभीर होई. बाहेर स्वच्छ सोनेरी ऊन पडले होते. वाऱ्याच्या झुळका वाहत होत्या आणि हिरवेगार गवत त्यात डोलत होते, पण मध्येच मळब आल्यासारखे होत होते. सईची त्या घरावर फार माया होती आणि ते घर देखील होतेच माया लावण्यासारखे. सरनाईकांचे कुटुंब होते लहान, इनमिन 4 माणसांचे, डॅडी, मम्मी आणि त्यांची 2 मुले, संजय आणि मृदुल. त्यातूनही संजय मुंबईला इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी हॉस्टेलमध्ये आणि मृदुल अजून नकळती पोर. घर अतिशय संपन्न. डॅडी एका मोठ्या इंग्रजी फर्ममध्ये चांगल्या हुद्द्यावर होते, पण 5 वर्षापूर्वी त्यांचे वडील वारले. तेव्हा त्यांना नोकरी सोडून त्यांना या टुमदार गावात राहून आपली छोटीशी बंगली आणि इस्टेट यांवर लक्ष ठेवणे भाग पडले. हे काम ते मोठ्या मजेत करीत. 40शी उलटून गेलेला तो मनुष्य अजून 30शीचा दिसे. त्याचे सारे आयुष्य सुखात गेलेले होते. चैनीची, आरामाची त्यांना फार आवड. अजूनसुद्धा त्यांनी फावल्या वेळात शिकारीला जायचा शौक सांभाळला होता. मम्मी अंगापिंडाने लहान खुऱ्या आणि नाजूक असल्या तरी डॅडींची बायको म्हणून शोभत असत. एखाद दुसरा विरळ पिकलेला केस सोडला तर ते अजूनही तरुण दिसत. डॅडींचे मम्मीवर फार प्रेम होते आणि 2 मुले ही तर त्यांचं सर्वस्व होते. संजय लाडात वाढलेला. मुंबईसारख्या शहरात त्याला एकट्याला ठेवायचे मम्मींच्या जीवावर येई, पण मन घट्ट करून त्यांनी आपल्या काळजाचा तुकडा तिकडे पाठवून दिला होता. आता त्यांचे एकदा लग्न झाले आणि त्यांची काळजी घेणारे माणूस आले की आपण सुटलो, अशी त्यांची भावना होती. अर्थात एका काळजीतून सुटताच त्यांना दुसरी काळजी लागणार होती, कारण मृदुल मोठी होऊ लागली असती. उतारवयात झालेलं मूल म्हणून त्यांना तिचाही काही कमी लोभ नव्हता. शिवाय मृदुल इतकी हुशार आणि गोड की कुणालाही तिची माया लागावी, या बाबतीत मम्मींना सईचा मोठा आधार वाटत असे. मृदुलला सईचा फार लळा होता. जशी काही सई मृदुलची दुसरी आईच होती. नाहीतरी सईचे त्या घराशी केवळ दाईचे नाते राहिलेच नव्हते. तिचे वय आज जवळजवळ मम्मींच्या एवढेच होते. अल्पवयात विधवा झाल्यावर ती या घराच्या आश्रयाला येऊन राहिली होती आणि याच घरचा भाग बनून गेली होती. मृदुललाच काय, पण संजयलाही सईने लहानपणी खेळवले होते. मम्मी तिला फार मानीत. सईला घराविषयी जिव्हाळा होता, काळजीही होती. दिवसभर ती डोळ्यात तेल घालून घराकडे लक्ष ठेवायची, घर राखायची, कुठे काय चुकले हे जातीने पाहायची. सई बघत होती. बंगली पुढच्या कुराणात डॅडी, मम्मी आणि मृदुल मजेत चहा पीत बसली होती. डॅडी कुठल्या तरी इंग्रजी मासिकाचा अंक चाळता चाळता मध्येच चहाचा गुटखा घेत होते. मध्येच काही आठवले की मम्मीला सांगत होते. असे काही त्यांना हटकून आठवायचे. त्यांचा स्वभाव मोठा गोष्टी विल्हाळ होता. मनात आलेले सारे काही मम्मींकडे बोलून टाकल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. मम्मी एकीकडे चहाचे घोट घेत सोनेरी काड्यांचा नाजूक चष्मा लावून संजयसाठी स्वेटर विणत होत्या. मध्येच डॅडींच्या विनोदावर हलके प्रेमळ स्मित करत होत्या. छोटी मृदुल इकडे तिकडे लुडबुड करीत होती. गवतातून उडणाऱ्या फुलपाखरांच्या मागे धावत होती. ती दूर गेली की टेबलपाशी येऊन बिस्किट खात होती. तिघेही अगदी आनंदात होती. त्यांना पाहणाऱ्या सईच्या मुद्रेवर कौतुक आणि माया भरून राहिली होती. आणि एवढ्यात एकदम तिच्या कपाळावर गोंदवण्याच्या खाली एक बारीक आढी पडली. तिला मळब आल्यासारखे वाटले. टेबलावर कुणाची तरी मोठी सावली पडली होती. सावली पडताच मम्मी दचकल्या. त्यांनी वर पाहिले.
एकतर लोखंडासारखा पिळदार मनुष्य उभा असलेला त्यांना दिसला. मळकट कुडते आणि अपुरे धोतर एवढ्या कपड्यांतून त्याची बळकट देहयष्टी उघड कळत होती. किंबहुना त्याच्या अंगावर ते कपडे काहीसे विसंगतच वाटत होते. त्याचा चेहरा अत्यंत निर्विकार होता. डोळे रेखीव आणि लांब होते, पण त्यात अशी विलक्षण जरब होती की ते डोळे पाहताच मम्मींची नजर लावली. त्यांच्या छातीत अस्पष्ट धडधड सुरू झाली. आपल्याला असे काय होत आहे हेच त्यांना कळेना. एवढ्यात मृदुल येऊन त्यांना बिलगली. तिची नजर त्या माणसाकडेच होती. ती भेदरून रडकुंडीला आली होती. मम्मींनी तिला थोपटल्यासारखे केले. एव्हाना डॅडी आपले वाचन थांबवून त्या माणसाला विचारित होते, कोण तू? काय पाहिजे तुला? त्याचे ओठ हलले. अगदी हलक्या आवाजात तो म्हणाला, मी अंता. मला काम पाहिजे आहे. काम? मम्मी डॅडींना फार आश्चर्य वाटले. त्यांनी काही वर्तमानपत्रात जाहिरात दिली नव्हती. मग हा आला कुठल्या कामासाठी? आम्हाला माणूस नको आहे, डॅडींनी त्याला सांगितले. पण तो काही जागचा हलला नाही. तसा स्तब्ध उभा राहिला. डॅडींनी त्याला विचारले, तू कुठून आलास? फार लांबून आलो, एवढंच तो म्हणाला. एव्हाना मृदुलची भीती आता कमी झाली होती. ती त्या इसमाकडे कुतूहलाने पाहू लागली होती. डॅडी मम्मींना इंग्रजीत म्हणाले की माणूस चांगला उपयोगी आणि सभ्य दिसतो. आपण ठेवून घ्यायला हरकत नाही. काहीतरी काम देता येईल. एवढ्यात मम्मींनाही आठवले की अगदीच काही नाही तर संजयकडे निरोप किंवा एखादी वस्तू पोचवण्यासाठी तरी माणूस लागतो. त्या डॅडींना म्हणाल्या, ठीक आहे, पगाराचं विचारा त्याला. डॅडींनी तसे विचारताच तो म्हणाला, पगार तुम्ही द्याल तो. असे सगळे जमत आले. एवढ्यात सई आपल्या खिडक्या पुसायचे काम अर्धवट टाकून खाली आली. तिने अंताकडे क्षणभरच पाहिले. मग तिने रिकाम्या कब्बशा गोळा केल्या आणि ती जाऊ लागली. पण मम्मींनीच तिला थांबविले आणि त्या म्हणाल्या, सई, तुझ्या मदतीला नवीन माणूस आला आहे. कसा काय वाटतो? सई काहीच बोलली नाही. तिच्या गोंदवण्याखालची आडी किंचित ठळक झाली. थोड्या वेळाने ती म्हणाली, तुमची पसंती ती माझी पसंती. तरीही तिची नापसंती मम्मीच्या लक्षात आल्या वाचून राहिली नाही. क्षणभर त्यांना वाटले की त्या माणसाला सांगावे, तू जा इथून, आम्हाला माणूस नको आहे, जा जा. पण हे क्षणभरच. दुसऱ्या क्षणी त्यांना कामावर ठेवून घेण्याची अगदी तीव्र इच्छा त्यांच्या मनात दाटून आली. जो जो विचार करावा तो त्याची आपल्याला फारच गरज आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांना सईचा थोडा रागसुद्धा आला. असे काही तो माणूस कुठून तरी पाहुणा म्हणूनच यायचा होता. सगळे ठरले होते. आपण त्याची वाटच पाहत होतो. त्याचे येणे अपरिहार्य होते आणि तरीही तो आल्यानंतर सई त्याचा अपमान करीत होती. डॅडी आपले लक्ष अंतावरून काढून वाचनात गुंतवण्याचा प्रयत्न करू लागले, पण ते त्यांना कठीण जाऊ लागले. अंताची सावली त्यांच्या हातातल्या मासिकावर पडल्यामुळे असेल किंवा मळब आल्यामुळे असेल, पण डॅडी हळूहळू अस्वस्थ झाले, काहीसे शोकाकुल झाले. शिकारीच्या वेळी रान उठवण्यासाठी हाकेकरी हाक घालतात, ते हाके त्यांच्या कानात उगाचच घुमू लागले. अंताच्या चेहऱ्यावर अगदी पुसट स्मित खेळत असल्याचा त्यांना भास झाला, पण तो भासच असावा. एरवी त्यांची चर्या अगदी निर्विकार वाटत होती. एवढ्यात एक चमत्कारिक प्रकार घडला. मृदुल एकाएकी किंचाळली, एकदा दोनदा, आणि मग रडतच सुटली. मम्मी डॅडींना तिच्या रडण्याचे कारणच समजेना. एवढ्यात अंताने विजेसारखी धाव घेतली आणि तिच्या रोकाने चालत येणाऱ्या गवतातला एक मोठा विंचू आपल्या चपलेने तिथल्या तिथे मारून टाकला. त्याला तो ठेचावासुद्धा लागला नाही. नुसता त्याच्या चपलेचा स्पर्श होताच तो घातकी प्राणी अगदी अकस्मितपणे गतप्राण झाला. एखाद्या प्रचंड फौलादी यंत्राचा प्रहार अगदी वर्मी बसावा तसा. मरता मरता प्राणी सामान्यपणे करतात तेवढी वळवळसुद्धा तो करू शकला नाही.
विंचवाला मारल्यानंतरही जसे काहीच न झाल्यासारखा अंता उभा राहिला. त्याने तोंडून काही शब्द काढला नाही. त्याचा चेहरासुद्धा निर्विकार राहिला. मम्मी आणि डॅडी यांना कुठल्या शब्दांनी त्याचे आभार मानावेत हेच कळेना. आपल्यासाठी याला देवानेच धाडल्यासारखे त्यांना वाटले. त्याची नोकरी अर्थातच पक्की झाली. मृदुलचीही त्याच्याशी एकदम गट्टी जमली. धावतच त्याच्याकडे जाऊन तिने त्याच्या पायांना विळखा घातला. पण सईने तिला ओढून घेतले आणि ती तिला पार्कमध्ये खेळायला घेऊन गेली. अंता हळूहळू त्या घरात रुळू लागला. नेमून दिलेली कामे तो अगदी चोख करीत असे. बंगला साफ ठेवणे, बागेतले तण उपटून टाकणे, बंगल्यावर व बागेत माजलेल्या घुशींना उंदरांना नाहीसे करणे, अशांसारखी कामे तो मोठ्या चालाखीने करायचा. बोलायचा फार कमी, त्यामुळे भांडणतंट्याला जागाच नव्हती. त्याच्याकडे कुणी येत नसे की तो कुणाकडे जात नसे. तो कामसू तर होताच, पण विश्रांती घेई तीही शांत बसून. विडीकाडीचेही त्याला व्यसन नव्हते. तो आला कुठून, कसा राहत असे हे मात्र अजूनही गूढच होते. सईची त्याच्याविषयी कसलीही तक्रार नव्हती. किंबहुना तो आल्यापासून तिचे बरेच काम हलके झाले होते. परंतु तिला तो मनुष्य पहिल्यापासूनच आवडला नव्हता. तिला त्याची एक प्रकारची भीतीच वाटत असे. त्याला पाहताच काहीतरी अशुभ घडणार असल्याची चाहूल तिला लागत असे. मात्र ही भावना तिलाच इतकी पुसट कळली होती की त्याबद्दल कुणाकडे काही बोलणे तिला जमलेच नसते. पण अंताचे येणे या घराला चांगले नाही अशी जाणीव तिला झाली होती. एक संकट सरनाईकांच्या घराची वाट चालू लागले आहे असे काहीतरी तिला वाटे. निदान छोट्या मृदुलने तरी अंतापासून लांब राहावे असा तिचा प्रयत्न असे. पण मृदुल कुठली तिला दाद द्यायला. तिला अंताचा अतिशय लळा लागला होता. ती मिळेल तेवढा वेळ त्याच्या संगतीत घालायची. मग ती दोघे काय बोलत काय खेळत कोण जाणे. एके दिवशी डॅडी आणि मम्मी बागेत चहा पीत बसली असताना मृदुल एका जुनासा दिसणारा अल्बम घेऊन आली. त्यांना दाखवू लागली. तुला कोणी दिला हा अल्बम असे विचारताच तिने अंताचे नाव सांगितले. त्याला तो घरात साफसफाई करताना मिळाला असेल असे डॅडी मम्मींना वाटले. कारण त्यात सरनाईकांच्या घरातल्या मंडळींचेच फोटो चिटकवले होते. अर्थात त्यापैकी कोणीच आता जिवंत नव्हते. अल्बममधला शेवटचा फोटो डॅडींच्या वडिलांचा होता. एवढे मात्र खरे की आजवर तो अल्बम घरातल्या कुणाच्याही पाहण्यात आलेला नव्हता. तो अल्बम घेऊन मृदुल घरभर नाचली. आपण आता त्यात फोटो चिटकवणार असल्याच्या घोषणा तिने परत केल्या. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिने मम्मीकडून त्यांच्या ड्रॉवरमधला संजयचा एक फोटो मागून घेतला आणि मुळीच वेळ न घालवता तो व्यवस्थितपणे त्या अल्बममध्ये चिटकवलासुद्धा. एव्हाना मम्मींनी संजयसाठी करायला घेतलेला स्वेटर पुरा होत आला होता. थंडीसुद्धा चांगलीच पडू लागली होती. म्हणून त्यांनी अंताला 2 दिवस संजयकडे पाठवायचे ठरवले. स्वेटरबरोबर संजयला आवडतात म्हणून खास केलेला पेरूचा मुरंबा आणि पांघराला नुकताच घेऊन ठेवलेला एक जाडजूड रग देखील त्यांनी पाठविला होता. त्याच्यासाठी डॅडींनी पाहून ठेवलेल्या एका मुलीबद्दलचा गुप्त निरोपसुद्धा चिठ्ठीत कळविला होता. अंताबरोबर हे सारं पाठवून मम्मी स्वस्थ चित्ताने संजयच्या खुशालीच्या निरोपाची वाट पाहत बसल्या. पण अंता आला तोच भयंकर बातमी घेऊन. 4 दिवसांपासून संजय तापाने फणफणत होता. मम्मी डॅडींना बघण्याचा त्याने ध्यास घेतला होता. मृदुलला सईकडे ठेवून त्या दोघांनी निघण्याची तत्काळ तयारी केली. पण त्यांचे पाऊल दाराबाहेर पडण्याच्या आतच तारेचा शिपाई तार घेऊन आला. 4 दिवसांच्या त्या विचित्र दुखण्यातच संजयचा अंत झाला होता. मम्मी डॅडींच्या शोकाला सीमा राहिली नाही. त्यांना आकाश फाटल्यासारखे झाले. त्यांच्या आजवरच्या सुखी आयुष्याला एकाएकी एक मोठा तडा गेल्यासारखे झाले. त्यांच्या सगळ्या आशा संजयवरच होत्या. वंशाचा तो एकुलता एक अंकुर होता आणि ऐन उमेदीच्या काळात त्याला काळाने ओढून नेलं होतं. मम्मी डॅडींचे सर्वस्वच जणू गेले होते. आईवडिलांचे हे प्रचंड दुःख चिमुकल्या मृदुलपासूनही फार लांब राहू शकले नाही. केव्हा तरी कसे तरी ते तिलाही जाणवले.
त्याचा अर्थ तिला नीटसा कळाला नाही, तरीही ती व्याकुळ झालीच. आणि सई, तिला तर पोटचा गोळा गेल्यासारखेच झाले. ज्या संकटाला आपण भीत होतो ते येऊन समोर उभे ठाकले. याबद्दल तिची खात्री पटली. आपण नुसते बघत राहण्यापलीकडे काहीच करू शकलो नाही असे तिला वाटले. तिचा अंताविषयीचा राग अधिकच वाढला. का कुणास ठाऊक, कदाचित ती भयंकर बातमी त्याने प्रथम आणली म्हणून असेल. मम्मी डॅडींच्या सांत्वनाला सगळा गाव लोटला. ओळखीपाळखीचे लोक येऊन गेले. 4-8 दिवस राहूनही गेले. संजयचा अगदी जवळचा मित्र शरद पारसनीससुद्धा येऊन गेला. तो चांगला छायाचित्रकार होता. येताना तो बरोबर कॅमेरा घेऊन आला होता, फावल्या वेळी फोटो काढण्यासाठी. मुंबईला परत जाण्याच्या थोडे आधी तो डॅडींना म्हणाला, ही वेळ फोटो काढायची नाही हे मला कळतं, पण तुमची आठवण म्हणून सगळ्यांचा एक फोटो काढू. तरीही मम्मी डॅडींनी त्याची विनंती मान्य केली नाही. त्याचे विचारणेही औचित्यास सोडून आहे अशा कल्पनेने मम्मींना त्याचा थोडा रागच आला. पण डॅडींनी त्याला मृदुल, सई आणि अंता यांचा एक फोटो काढू दिला. मृदुल फोटोचा हट्ट धरून बसली. म्हणूनही असेल, सईच्या मनात नव्हते, पण डॅडींनी सांगितले म्हणून ती मृदुलला धरून उभी राहिली. अंताही मृदुलच्या बाजूला उभा राहिला. पण नंतर फोटो आला तेव्हा शरदच्या चुकीने म्हणा किंवा काही म्हणा, त्याचा फोटो आला नाही. बाकी मृदुल आणि सई यांचा फोटो चांगला आला. मृदुलने तर तो तत्काळ अल्बममध्ये लावायचे ठरवून टाकले. पण ऐन चिटकवण्याच्या वेळेस मात्र किती शोधले तरी तो फोटो तिला कुठे सापडेना. मृदुलला अल्बममध्ये फोटो लावण्याची हुक्कीच आली होती, तेव्हा ती स्वस्थ बसली नाही. आपल्या फोटोऐवजी तिने डॅडींचाच एक जुना फोटो अंताने दिलेल्या त्या अल्बममध्ये लावून टाकला. त्यानंतर 4-5 दिवसातली गोष्ट. डॅडी शिकारीला गेले होते. संजय गेल्यापासून ते कुठेच जात नसत. घरातच बसून कुडत राहत. वाचनातसुद्धा त्यांचे लक्ष लागत नसे. त्यांच्या मुद्रेवरचा आनंद कायमचा नाहीसा झाला होता आणि वय एकदम 10 वर्षांनी वाढल्यासारखे ते दिसू लागले होते. त्यांचे लक्ष त्यांच्या जुन्या आवडत्या शोकात गुंतवावे म्हणून गावातल्या मित्रांनी त्यांना शिकारीला जाण्याची गळ घातली. मम्मींनीही आग्रह धरला. तेव्हा मनाविरुद्ध का होईना, पण डॅडी जवळच्या जंगलात शिकारीला गेले. मात्र मम्मींनी सुरक्षिततेसाठी अंताला त्यांच्याबरोबर पाठवले. अर्ध्या रात्री अंता पळत आला, तो डॅडींवर वाघाने हल्ला केल्याची भयंकर बातमी घेऊन. मम्मींना ब्रह्मांड आठवले. सारे संपले. सकाळपर्यंत डॅडींचे मित्रे कळाहीन चेहऱ्यांनी घरी आले. मम्मींच्या समोर उभे राहण्याचेही धैर्य त्यांना होत नव्हते. पण मम्मी त्यांना काही बोलल्या नाहीत. किंबहुना त्या दिवसापासून कुणाशीच त्या फारसे काही बोलल्या नाहीत. त्यांनी अंथरूणच धरले. त्या दिवसेंदिवस झिजू लागल्या. कोणी त्यांचे सांत्वनही करू शकत नव्हते. सांत्वन कसे करणार? कसला हासभास नसताना एकाएकी घरातले 2 कर्ते पुरुष एकामागून एक गेल्यानंतर त्यांना समाधानाला राहिलेच होते काय? त्या जणू जगातून उठल्या. मृदुलकडे सुद्धा लक्ष द्यायला त्यांना होत नसे. सई मृदुलकडे बघत होती. एक दिवशी सई मृदुलचे पान वाढून तिला बोलवण्यासाठी बाहेर आली. मृदुल टेबलपाशी बसून काहीतरी उद्योग करीत होती. घरावर कोसळणाऱ्या 2 आपत्तींनी मृदुल नकळत काहीशी गंभीर झाली होती. एकदम थोडी मोठी झाली होती. आतासुद्धा ती जो उद्योग करीत होती त्यात बालिश खेळकरपणापेक्षा प्रौढ एकाग्रताच अधिक होती. एखादे गंभीर कर्तव्य पार पाडावे तसे तिचे काम चालले होते. ती काय करीत आहे हे लक्षात येताच सई एकदम पुढे झाली आणि तिने तिच्या हातातून त्या दोघींचा फोटो हिसकावून घेतला. मृदुल तो अल्बममध्ये लावण्याच्या प्रयत्नात होती. सईने तिला विचारले, कुठं मिळाला तुला हा फोटो? आपल्या उद्योगात व्यत्यय आलेला मृदुलला मुळीच आवडला नाही, पण ती शांतपणे म्हणाली, तूच तो लपवला होतास, होय ना? या प्रश्नाचे उत्तर सईने दिले नाही. ती ते देती तरी का? असा पुढचा प्रश्न मृदुलने टाकला असता आणि त्याचे नीटसे उत्तर सईकडे नव्हते.
आपण त्या अल्बमला घाबरतो असे जर तिने सांगितलं तर तिला कुणीही खुळ्यात काढले असते. अल्बममध्ये फोटो लावू नको असे सांगून ते मृदुलने ऐकले नसते. अंतापासून दूर राहा असे तिने सांगितलेले तरी मृदुल कुठे ऐकत होती. अंताने आल्याबरोबर पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने विंचू मारला होता ते आठवलं की अजून सईच्या अंगावर शहारे येत. तिला इतके असहाय वाटत होते. हत्तीच्या पावलांनी येणाऱ्या त्या संकटाची चाहूल आपल्याशिवाय दुसऱ्या कुणालाच कशी लागत नाही याचे तिला आश्चर्य वाटत होते. ती चाहूल दुसऱ्यांना कशी ऐकवायची याचे तिला कोडे पडले होते. सई मृदुलला इतकेच म्हणाली, जेवायला चल. मृदुलही काही न बोलता तिच्या मागून गेली. तो फोटो सईकडून मागून घेण्याचे धैर्य तिला झाले नाही. रात्री मृदुलला एकाएकी जाग आली. खरे म्हणजे ती नीटशी जागी तरी झाली की नाही कोण जाणे. एखाद्या तंद्रीत असावे तशी ती उठली. पलीकडे सई जमिनीवर झोपली होती. दिवसभराच्या श्रमांनी तिला इतकी गाढ झोप लागली होती की मृदुल पलंगावरून खाली उतरल्याचे तिला समजलेच नाही. डॅडी गेल्यापासून आजारी मम्मी वेगळ्याच खोलीत झोपत आणि मृदुल सईकडे माडीवर झोपत असे. मृदुल उठली आणि अर्धवट झोपेतच तिने खिडकीचा पडदा बाजूला सारला. त्यासरशी झोपणाऱ्या गारठ्याची एक झुळूक आत आली. मृदुल शहारली आणि खिडकीपासून दूर झाली. एवढ्यात तिला चांदण्यात खिडकीखाली कुणी काळीभोर पिळदार आकृती उभी असल्याचे दिसले. म्हणून तिने पुन्हा वाकून पाहिले. पण तिला भासच झालेला असावा, खाली कोणीच नव्हते. खिडकीतून आत आलेल्या चांदण्यात एका वस्तूकडे मृदुलचे लक्ष वेधले. ती वस्तू तिच्या उशालगतच टेबलवर होती. एक छोटी चांदीची फोटो फ्रेम होती ती आणि तिच्यात मम्मीचा फोटो ठेवलेला होता. मृदुलच्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यात एक चमक तरळली. त्या विलक्षण तंद्रीत तिने ती फ्रेम उचलली आणि चोर पावलांनी ती माडीचा जिना उतरून खाली आली. खाली एक कंदील जळत होता. टेबलावर तो अल्बम तसाच उघडा पडला होता. शेजारीच डिंकाची बाटली होती. अर्धवट जागी अर्धवट झोपेत अशा त्या चमत्कारिक अवस्थेत मृदुलने ती फ्रेम उघडली आणि आतला फोटो बाहेर काढला. त्याला नीट डिंक लावून तिने तो अल्बममध्ये चिटकवला. मग त्याच गुंगीत वर येऊन ती गाढ झोपी गेली. सकाळी जेव्हा मृदुल जागी झाली तेव्हा रात्रीचा प्रकार खरा होता की स्वप्नातला हे तिला नीटसे समजत नव्हते. पण तसा प्रकार खरोखरच घडला हे तिच्या आधी सईच्या ध्यानात आले. कारण मृदुलने बालसुलभतेने चांदीची फोटो फ्रेम खाली तशीच टाकली होती. सईने दुधाचा पेला मृदुलच्या पुढे ठेवला आणि ती तिला रात्रीच्या प्रकाराविषयी काही विचारणार इतक्यात अंता मम्मीच्या खोलीच्या दिशेने पळत पळत आला आणि म्हणाला, मम्मी तुम्हाला बोलवतायत आत्ता. त्याच्याकडे पाहताच सईच्या काळजात चर्र झाले. ती धावतच मम्मींच्या खोलीत गेली. अस्थिपंजर झालेल्या मम्मी शेवटचा श्वास लागून तळमळत होत्या. सईच्या मागून मृदुलही तिथे आली. मम्मींच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्यांनी हातांनी खूण करून मृदुलला जवळ बोलावले. तिच्या डोक्यावरून थरथरता हात फिरवला आणि हिला सांभाळ एवढेच कसेबसे बोलून त्यांनी मान टाकली. मम्मी गेल्यानंतर त्या घरात दिवासुद्धा लागला नाही. मृदुल कोपऱ्यात रडत पडली होती. सईचे जणू सारे भान हरपले होते. अंता मात्र निर्विकार होता. कातरवेळ झाली आणि मृदुल झपाटल्यासारखी उठली. तिने तो अल्बम बाहेर काढला, डिंकाची बाटली घेतली आणि ती टेबलपाशी जाऊन बसली. अल्बमचे एक पान आता शिल्लक राहिले होते. अंता दारात उभा राहून पाहत होता. मृदुलच्या हातात पारसनीसने काढलेला त्या दोघींचा तो फोटो होता. तिने तो व्यवस्थितपणे अल्बममध्ये चिटकवला. मात्र वास लागल्यासारखी सई तिथे धावत आली आणि वाघिणीसारखी मृदुलच्या अंगावर झडप घालून ओरडली, अजून
अजून सुटत नाही हे. सबंध घरावर धाड पडली. आता राहिलंय कोण? तू आणि मी. मी तुझ्यासाठीच जगते ग पोरी. तुझी आई जाताना तुला सांभाळायला सांगून गेली म्हणून. असे म्हणून ती मृदुलला गच्च मिठी मारून ढसाढसा रडू लागली. एवढ्यात तिचे लक्ष अल्बममध्ये चिटकवलेल्या शेवटच्या फोटोकडे गेले. हा कुठून मिळाला तुला? ती किंचाळली. मृदुलने दारात उभा असलेल्या अंताकडे नुसता हात केला. तशी त्याच्या अंगावर धावून जात सई ओरडली. मेल्या, तूच सत्यानाश केलास आमच्या घराचा. चांडाळा, काळं कर आधी. हो चालता, हो चालता. अंताने काहीच उत्तर दिले नाही. तो वळाला आणि बंगलीच्या पायऱ्या उतरू लागला. सई अजूनही त्याला शिव्याशाप देतच होती. इतक्या दिवसांचा तिचा राग, तिची असहाय्यता आता अनिर्बंध वाहू लागली होती. आता ती कुणालाच जुमानत नव्हती, कुणालाच घाबरत नव्हती. ती मुलगी हे तिचे सर्वस्व होते. दोघीही जणी पूर्णपणे अनाथ झाल्या होत्या. पण अजून आशा संपली नव्हती. काय होणार या मुलीचे? काय होणार? समोर अल्बमची पाने फडफडत होती. बाहेर अंधारून आले होते. ते काही नाही. या मुलीला वाचवायला हवे. निदान या एकुलत्या एका मुलीला. आजवर आपण नुसत्या पाहत राहिलो, काही केलं नाही. पण आता करायला हवे. ती वाचेल, अजूनही वाचेल. तिचे विधिलिखित या अल्बमवर लिहिलेले नाही, पण ते खोटे ठरेल. यावेळी नक्की खोटे ठरेल. कारण तो फोटो तिच्या एकटीचा नाही, दोघींचा आहे. ती जर मरणार असेल तर दोघीही एकदम मरायला हव्यात. ते अशक्य आहे. यावेळी अल्बम काहीच करू शकणार नाही, काहीसुद्धा नाही. आणि त्यातून असेच केले तर? हा अल्बम नाहीसाच करून टाकला तर? ही घरावरची अभद्र सावली पुसूनच टाकली तर? सई तो अल्बम उचलून स्वयंपाकघरात धावली. तिच्या मागून मृदुलही आत गेली. सईने घासलेटचा डबा उचलून अल्बमवर रिता केला. तिच्या हालचाली पिसाटासारख्या होत होत्या. सई, सई असे मृदुल ओरडत असतानाच सईने काकडा पेटवून त्या अल्बमवर ठेवला. कडाकडा आवाज करीत तो अल्बम जळू लागला. सरनाईक घराण्यातल्या सगळ्या मृतांचे ते छायारूप, अवशेष ज्वाळांमध्ये नाचू लागले. सई आणि मृदुल दोघीही एकमेकींना गच्च मिठी मारून स्फुंदू लागल्या. पण तो अल्बम त्या ज्वाळांना नुसता चवीला पुरला. त्यामुळे उलट त्या ज्वाळांची भूक वाढली. त्या वाढत वाढत गेल्या. कढीपाटाला जाऊन भिडल्या आणि भीतीने भान हरपलेल्या त्या दोघींभोवती त्यांनी फेर धरला. त्या दोघींच्या ओठातून ज्या काही गुदमरलेल्या किंचाळ्या बाहेर पडल्या असतील, त्या दाराबाहेरसुद्धा पोचण्याआधी रणरणत्या ज्वाळांनी खोल्यांमागून खोल्या भस्मसात करायला सुरुवात केली होती. सबंध बंगलीभर त्यांचे तांडव सुरू झाले होते. अंता फार दूर गेला नव्हता. त्याने एकदा वळून पाहिले. विलक्षण झगझगता प्रकाश त्याला दिसला. क्षणात त्याच्या दगडी चेहऱ्यावर एक पुसट स्मित उमटले आणि तो पुन्हा निर्विकार झाला. तो जसा कोण्या अज्ञात ठिकाणाहून आला होता, तसाच कोण्या अज्ञात ठिकाणी चालता झाला. जळक्या लाकडांच्या ढिगाऱ्यात त्या दोन देहांचे कोळसे पडले होते. प्राण निघून गेले तरी त्यातले दोन डोळे त्या सर्वनाशाकडे बघत होते. घरादारासकट सबंध कुटुंबाला समूळ नष्ट करणाऱ्या एका प्रचंड शक्तीकडे. असहाय्य अनामिक भीतीने सताड उघडे राहून बघत होते. एकटक बघत होते. तुमच्याकडे जर तुमच्या घराण्याचा अल्बम असेल तर त्यात आपला किंवा आपल्या नातेवाईकांचा फोटो लावायला जाऊ नका. अशा अजूनही रंजक कथा तुमच्याकडे आहेत आणि त्या अजून माझ्यापर्यंत पोचल्या नाहीत. तर वाट कसली बघताय? लवकर मला मेल करा. मला वाचायला आणि सांगायला खूप आवडतील. आणखी एक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा.